देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, आमच्या वाट्याला काय आलं असं म्हणत भटक्या विमुक्त आदिवासी संयोजन समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। 75 वर्षांनंतरही आमच्याकडे जातीचा दाखला नाही, रेशन कार्ड नाही, रहिवासी पुरावा नाही, ना जगण्यासाठी कुठलं साधन नाही। सरकार मायबाप हे 75 वर्षांच्या समस्यांचं गाठोडं सोडवणार की नाही असा सवाल उपस्थित करत भटक्या विमुक्त आदिवासी संयोजन समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। यावेळी आसूड ओढून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला। भटक्यांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं, अॅट्रॉसिटी ऍक्ट सारखे सुरक्षा कवच द्यावं, तहसीलदारांमार्फत ओळखपत्र मिळावं अशी मागणी संघटनेचे जिल्हा समन्वयक भोई यशवंत फडतरे यांनी केली। गेल्या 75 वर्षांमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळालं, परंतु या देशातला भटका विमुक्त समाज या देशाचा नागरिक आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे। कारण त्यांचं जातीचा दाखला नाही, उत्पन्नाचा दाखला नाही, आधार कार्ड नाही, त्याच्या नावाने जागा नाही, या गावात घर नाही, रानात शेत नाही, पोटाची खळगी भरण्यासाठी हा आमचा समाज गावोगाव फिरतोय। म्हणून गेल्या 75 वर्षांमध्ये आमच्या समाजाकडे इथल्या राजकीय लोकांनी, इथल्या धनदानगी आणि जातदानगी लोकांनी आमचा फक्त वापर करून घेतला आहे, परंतु आम्हाला खऱ्या अर्थानं सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक जगण्याचा, विकासाचा, स्वातंत्र्याचा आणि सहभागाचा अधिकार आम्हाला दिला नाही। या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, परंतु संविधानाचे मूलभूत अधिकार आम्हाला मिळाले नाहीत आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये भटका विमुक्तांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं